नमस्कार शिक्षक मित्रांनो. टीईटी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये पडलेली होती आणि या सर्वोच्च न्यायालयाने आता निकाल दिलाय. 29 तारखेला संध्याकाळी 4 वाजता हा निर्णय झालाय बघा. सो त्याची अपडेट मी तुम्हाला इथे देतोय. दोन महत्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाने यामध्ये दिलेले आहे. नेमके काय निर्णय आहे, शिक्षकांसाठी काय असणार आहे, मुदतवाढ नेमकी कशात मिळाली, थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पण तत्पूर्वी आता पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीची ऍड येणं चालू झालेलं आहे. लवकरच प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. सो त्यासाठी तुमच्या माहितीत जर कोणी विद्यार्थी उमेदवार असेल तर त्यांना कळवा. मेंटरशिपची बॅच आपण चालू केली आहे. प्राधान्यक्रम देण्यापासून ते नियुक्तीपर्यंत पूर्ण मदत विद्यार्थ्यांना आपण करतोय. त्याचबरोबर सीटीची कोणी जर तयारी करत असेल तर सीटीटीची बॅच सुद्धा आपल्याकडे चालू झालेली आहे. आपल्या मित्रांना नक्की कळवा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, द हिंदू न्यूजपेपरने ट्विट केलेलं आहे. हे ट्विट तुम्ही वाचू शकता. मी सिंपल तुम्हाला सांगतो यामध्ये महत्वाचे मुद्दे काय. In the judgment, the Supreme Court has extended the timeline for acquiring the TET by another year for the current deadline coming in August 27. That is, instead of August 31st, 2027, teachers have time till August 31st, 2028. म्हणजे आता ही डेडलाईन पहिली जी होती 1 सप्टेंबर 2027 होती. आता हिच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि बदल करून ही डेडलाईन आता वाढवण्यात आलेली आहे. किती वर्षांनी वाढवली बरं ही डेडलाईन? ही डेडलाईन वाढवली 1 इयरनी वाढवली आहे. म्हणजे ती आता असणार आहे 31 ऑगस्ट. त्यांनी केली ती 31 ऑगस्ट 2028 पर्यंत शिक्षकांना टीईटी क्वालिफाईड होणंच आहे. 1 वर्ष वाढून मिळाली मुदत. दुसरं, द जजमेंट वॉज डिलिव्हर इन द सिरीज ऑफ रिव्ह्यू पिटिशन बाय अ बेंच हेडेड बाय जस्टिस दीपंकर दत्ता रिपोर्ट. दीपंकर दत्ता हे जस्टिस त्या ठिकाणी होते आणि त्यांनी हे रिपोर्ट दिले बघा. 29 मे 2026 सकाळी 11:16 ही पडलेली न्यूज आहे द हिंदूची. म्हणजे निकाल आधीच लागला. मी 4 वाजता बोललो, तो काल 4 वाजता लागला असावा किंवा कालच्या दिवसात लागला असावा, असा इथे निकाल बघायला मिळतो. दुसरं महत्वाचं बघा याच्यामध्ये काय, टाइम्स नाऊ एज्युकेशन यांनी पण न्यूज दिलेली आहे. सुप्रीम कोर्ट एक्सटेंड द टीईटी क्वालिफिकेशन डेडलाईन टिल ऑगस्ट 28, 2028. म्हणजे 28 पर्यंत, ऑगस्ट 28 पर्यंत तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा कंप्लीट करणंच आहे. पासआउट होणं आहे, पात्र होणंच आहे. लाखों शिक्षकों को सुप्रीम कोर्ट से थोड़ी राहत, टीईटी पास करने की समय सीमा बढ़ा दी. लाईव्ह हिंदुस्तान नवी दिल्लीचा हा न्यूजपेपर यांनी दिली. पण यांनी अजून एक माहिती याच्यामध्ये ऍड केली. बऱ्याच जणांना माहिती होतं, बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. ती पण न्यूज त्यांनी याच्यात कंप्लीट केली. तो मुद्दा म्हणजे जे शिक्षक 2009च्या पहिले लागलेले आहे बघा, जे शिक्षक 2009 पूर्वी रुजू असेल, पूर्वी लागू झाले असेल, पूर्वी नियुक्त झाले असेल, तर ह्या शिक्षकांना सुद्धा टीईटी क्वालिफाईड होणं, टीईटी पात्र होणं कंपल्सरीच आहे, कंपल्सरी आहे. सो काही शिक्षक मित्र बोलत होते की हे कंपल्सरी होणार नाही, पण ते कंपल्सरीच ठेवलेलं आहे. 2009 से पहले नियुक्त हुए सभी टीचर्स को अनिवार्य टीईटी के दायरे से बाहर रखने की मांग की गई थी. जस्टिस दीपंकर दत्ता की अगुवाई वाली डिवीजन बेंच ने स्पष्ट कहा कि देश में काम कर रहे सभी टीचरों को 31 अगस्त 2008 तक टीटी पास करना ही होगा. ऐसे में टीटी अनिवार्यता मामले में देश के लाखों शिक्षकों की नौकरी पर खतरा अभी भी कायम है. सो शिक्षक मित्रांनो, नक्कीच तुमच्या विरोधात हा निर्णय गेलेला आहे. पण आता मात्र तुमच्याकडे वेळ अजून वाढून दिलेली आहे आणि जनगणना ह्या वर्षी तुम्ही करत आहात, त्यामुळे त्यात पण व्यस्त आहात. त्यामुळे तुमचा अजून विचार करून 1 वर्ष वाढवलेला आहे. सो आपण आपल्या बाजूने आपण प्रयत्न करतो आहोत. शेवटी कोर्टाचा निर्णय जो आहे तो मान्यच करावा लागतो. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. सो परत एकदा हा निर्णय तुमच्या अपोजिटला गेलेला आहे. हरकत नाही, अभ्यास करत राहा, अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला ही एक्झाम पास करणं तसंही काही अवघड नाहीये आणि हे चॅलेंज म्हणून स्वीकारा आणि अभ्यास करून पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करून टाका. आता 28 जूनला तुमची तर एक्झाम आहेच, त्यानंतर सीडीची पण 7 सप्टेंबरला असणार आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान परत तुम्हाला टीईटीची संधी मिळणारच आहे. सो आता जर विचार केला, जवळपास 5 संधी तुम्हाला अजून असणार आहे. कारण पुढच्या वर्षातल्या 2, ह्या वर्षातल्या 2, म्हणजे टीईटीच्या ह्या 2, 2, 4 आणि परत ऑगस्ट म्हणजे 2028ला एक, अशा 5 संधी आहे टीईटीच्या, 5 संधी सीडीच्या, अशा 10 संधी आहे. 100% तुम्ही हे क्वालिफाईड करून दाखवाल, यात काही शंका नाही. अशा पद्धतीची ही अपडेट आतापर्यंतची आलेली आहे. सो पुनर्विचार याचिके संदर्भात एकदा सुप्रीम कोर्टाने परत सांगितलंय की 1 वर्ष वाढून देतो, पण मात्र तुम्हाला क्वालिफाईड व्हावंच लागणार आहे. आणि 2009च्या पहिले जर तुम्ही शिक्षक असाल, तुम्हाला सुद्धा क्वालिफाय व्हावं लागणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला, अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली. अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हा व्हिडिओ आवडता लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.